जय शिवराय भावा. मी कुठल्या जाती धर्माचं मन दुकान असं व्हिडिओ बनवत नाही. काय माझं एकच हेतू आहे, 29 ऑगस्ट 1 मराठा 10 कोटी मराठा हे मुंबईत पुश होणार. काय तर माझं एकच नारा आहे पहिल्यापासून, एकच लक्ष मराठा आरक्षण. पक्षे भिक्षे ह्याशी मला काही घेणं नाही. तुम्ही कुणाच्याही राजकीय पक्षाच्या पोळ्या भाजा काही करा, मला त्याच्याशी काही घेणं नाही भावांनो. मला फक्त काय आहे, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना साथ द्यायची, यांच्यासोबत 29 ऑगस्टला मुंबईला जायचं. मी व्हिडिओ बनवतो याच्या पाठीमागं मी काहीच बोलत नाही. मी काही कुणासाठी मन दुखासाठी व्हिडिओ बनवत नाही. भावा हो, तुला काय दुखत रे बाबा? तू काय म्हणतो या जातीच्या विरोध त्या जातीच्या विरोध व्हिडिओ बनवतो तू. अरे जातीचा आणि व्हिडिओ बनवायचा काय संबंध आहे? जर तुला एवढं झुमकत आहे ना, तर त्या तुझ्या डुप्लिकेट केस लावलेल्या जे आहे का, डुप्लिकेट केस लावलेला त्याला सांग ना. त्याला सांग तू मी जातीवर बोलतो ना, तर त्या येड्या फुकणीच्याला सांग 100 गाड्या मुंबईत येणार आहे म्हणतो, मुंबई जाम होणार आहे म्हणतो. ते जरांग्याला तिथं अंतरवालीत बसा म्हणतो. अरे तेवढी झाकण झुल्या गुलगुल्या तेवढी तुझी बोलायचं काय? आता मी कसं बोलू बरं सांग बरं. आता ह्याच्यावर जातीचा वादच काय संबंध आहे? तो काय म्हणतो ओबीसीला टार्गेट आहे, ओबीसीला हे. अरे बाबा कशाचं काय आहे? आमचं एकच आहे, आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे. पद पीत पक्षे भिक्षे तशाची काही घेणं नाही आम्हाला. आम्ही साथ देतो फक्त एकच माणसाला, मनोजदादा जरांगे पाटलाला. तुमच्यासारखं थोडी झाकण झुल्या हो, असं झालं तसं झालं. अरे आम्हाला काय करायचं आता? बर मनोजदादा जरांगे पाटलावर अशी सुनामी येणार आहे मुंबईला. झाकण झुल्या तुम्ही फक्त बघत राहा. पुरे मुंबईचे रस्ते, मुंबई पुरी भगवी दिसली पाहिजे. भगवी कसे? भगवी पुरा समुद्राच्या अशा लाटा बिटा भगव्या कडक दिसल्या पाहिजेत. सांग त्या झाकण झुलेला तुझ्या बसलेला. तुम्हाला एवढा जर बोललेला राग येतो ना, हा सांग त्या टरबुजाला बे झाकण झुलेला काय होईल? तुम्हाला एवढा राग येतो. छत्रपती संभाजीनगरला काल झालट्या फाट्यावर दादाची सभा होती, बोलवलं. हा अरे दगडाला दगड घासून कधी मायदा होत नाही. झाकण झुल्या जरांगे पाटलाला झुकवणार अजून पायदा तर झाला नाही माझ्या समोर, आणि ना होणार भविष्यात कधी. लक्षात राहू दे. झाकण झुल्या डुप्लिकेट केस लावून हिंडवत तू कुठं हिंड. आम्हाला काय करायचं आता? बरं तुझं नाव पण आमच्या तोंडात पण नाव घ्यायचे तुझं हे नाही आहे. हा पण एवढं खरं आहे, आम्ही सुक्का मावा घेऊन येणार, त्याच्यासोबत वडापाव पण आणणार. हा मुंबईला मुंबईचे स्पेशल वडापाव खाणार आम्ही. हा काय वडापाव स्पेशल मुंबईचे वडापाव खाणार म्हणजे खाणार. हा त्यावेळेस ते असे 2 ते आमचे बाळूभाऊ पात्रेकरांनी कसे 2 वडापाव असे घेतले आणि असे समुद्रात फेकले, तसे आम्ही फेकणार नाहीत. पण 2 वडापाव झाकण झुल्या त्यावेळेस तू यावर मी मुंबईत बघ कसा व्हिडिओ बनवतो. हा तुला सांगतोय लक्ष्मण हाके, आता नाव घेऊन सांगतो. 100 गाड्या मुंबईत आल्या, मुंबई अशी होईल, मुंबई तशी होईल. त्या जरांगेला सांगा. अरे कोण जरांगे? काय जरांगे करतो? हा तुला माहित नाही का जरांगे कोण आहे? कॉपी तर करतो झाकण झुल्या, दादाची कॉपी करतो. आता एक पोस्ट रोज एक पोस्ट मित्रांनो, कट्टर ते बी जरांगे पाटलासाठी. रोज एक पोस्ट आपल्या लेकरा बाळासाठी. काय हा आता माघार नाही, आता आरक्षणच घेऊन यायचं. भाऊ मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. प्रॉपर माझं गाव बीड जिल्हा आहे. विजयराजे पंडित यांच्या मतदारसंघातला आहे मी. काय गडी कारखाना गेवराई तालुका, ऋषिकेश बेदरे. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाचे काय मराठा आरक्षणाचे चळवळीत राहणारे एकच ऋषिकेश दादा बेदरे पाटील यांच्या चळवळीतला एक साधारण गरीब घरातला एक मी व्यक्ती आहे, सोमनाथ उडान. तुझ्यावर आता मुंबईत आल्या ना झाकण झुल्या, बघ कशी मुंबई तुला भगवी दाखवतो पुर्री. सोशल मीडिया बंद करा तुम्ही, काही करा रे. आमच्यापाशी काय कमी सोशल मीडिया काय झाकण झुल्या हो?
हा, प्रत्येक मराठा जर एक आणि प्रत्येक मराठीने एक व्हिडिओ जर टाकला ना रोज, तर 10 कोटी मराठ्यांनी 10 कोटी व्हिडिओ जर टाकले तर त्यांची लेकरं बाळं बायका, तू विचार कर ना. हा, झाकण झुल्या. पण कधी जातीवर बोललो नाही, बोलणार नाही, एवढं लक्षात राहू दे. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. जय मल्हार, जय महाराष्ट्र.